आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडेवाडी या गावातील अंतर्गत रस्ते आणि सुशोभीकरण आदी कामांसाठी 1,90,00,000चा निधी उपलब्ध करण्यात आलाय। या निधीतून ग्रामपंचायतीची नूतन इमारत, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेतून जाकुबाई मंदिर सुशोभीकरण, गावाअंतर्गत काँक्रीट रस्ते, खरपऱ्याचा मळा साकवा बांधणे, दलित वस्ती अंतर्गत रस्ते गटर्स, 25/15 अंतर्गत विठ्ठल मंदिर सुशोभीकरण, जनसुविधा अंतर्गत गटर्स आणि रस्ते, व्यायामशाळा, बहुउद्देशीय हॉल, अंगणवाडी दुरुस्ती आणि महादेव मंदिर सुशोभीकरण अशी विकासात्मक कामं करण्यात येणार आहेत। या कामांचा शुभारंभ नुकताच आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, उपसरपंच अनिकेत जाधव, अलका शिंदे, सपना चौगुले, गौराबाई खोजगे, सुषमा वडर, सुनीता खुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या शुभारंभानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती। सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात गावच्या विकासासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी भरभरून दिलं असून याही पुढे गाव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला लोकसभेत दणका बसला म्हणून त्यांना आता बहीण आठवली। आमचं सरकार त्यामध्ये निश्चित वाढ करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। बदलापूरच्या घटनेनं महिला किती असुरक्षित आहेत हे दिसून आलं। या घटनेमध्ये सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला। महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत यासाठी ऋतुराज पाटील आणि त्यांची पत्नी पूजा पाटील यांनी मी दुर्गा हा उपक्रम हाती घेतलाय। त्या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। काही मंडळींना निवडणुका लागल्या की विकास कामं आठवतात, गावं आठवतात। अशा मंडळींना उद्याच्या निवडणुकीत तांदळातून खडा जसा बाजूला करतात तसं बाजूला करा। जो माणूस अहोरात्र तुमच्यासाठी राबतो त्याच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केलं। काम सांगावं तेवढं कमी आहे। अनेक कामं गावागावामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी होत आहेत। 4 वर्ष झोपलेले माणसं आता पुन्हा जागी झालेले आहेत। 4 वर्ष कधी यांचा बोर्ड बघायला मिळाला नाही। 4-4.5 वर्ष कधी कुठल्या मैताला आली नाहीत, कुठल्या लग्नाला आली नाहीत, कुठल्या गावात काय झालंय त्या प्रसंगाला आली नाहीत। आता कुठंतरी शेंगदाणे वाटल्यासारखं शेंगदाण्याचा बोर्ड लावायचा चाललाय की आम्ही अमकी कामं केली, तमकी कामं केली। 5 वर्ष तुमचे काय हात बांधून ठेवले होते का कामं करायला? निवडणूक लागली की तुम्हाला लोक दिसतात, निवडणूक लागली की गावं आठवतात, निवडणूक लागली की विकास कामं आठवतात। या सगळ्या मंडळींना उद्याच्या भविष्यकाळात तांदळातून खडा जसा बाजूला करतो तसं बाजूला करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल। जो माणूस 5 वर्ष तुमच्यासाठी राबतोय, जो माणूस अहोरात्र तुमच्यासाठी कार्य करतोय, त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल। आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 700 कोटीहून अधिक रुपयांची विकास कामं केल्याचं सांगून पुढील काळात गावातील सर्वांनी एकत्र येऊन काम करूया आणि गावचा विकास साधूया असं आवाहन केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, माजी पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।